नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई करत हायड्रो गांजाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाई दरम्यान सुमारे 1,33,00,000 रुपये किमतीचा हायड्रो गांजा व कोकेन जप्त करण्यात आले असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। गुप्त माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात हायड्रो गांजा आणि कोकेन हस्तगत करण्यात आले। प्राथमिक तपासात या रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीशी संबंधित असल्याचे समोर आले असून पोलिसांकडून या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। या कारवाईमुळे नवी मुंबईसह मुंबई महानगर परिसरात अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची बाजारातील अंदाजे किंमत 1,33,00,000 रुपये असून अब्दुल रौफ जरीन खान उर्फ अली वय 27 वर्ष राहणार तळोजा नवी मुंबई, मिथुन अरुण मानकुरे वय 30 राहणार वाशी नवी मुंबई, अयान अफजल राजकोटवाला वय 25 वर्ष राहणार मीरा रोड ठाणे, गौरव विश्वजीत चिंदरकर वय 29 राहणार चेंबूर मुंबई, सुरेश विरजी भानुशाली उर्फ सूर्या वय 45 वर्ष राहणार डोंबिवली ठाणे, नीरज नवीनभाई शहा वय 28 वर्ष राहणार घाटकोपर मुंबई यांना अटक करण्यात आली असून वृषांक भानुशाली राहणार चेंबूर मुंबई सध्या थायलंड, विनीत चंद्र उर्फ विंट्या राहणार नेरूळ नवी मुंबई यांचा तपास सुरू आहे। या प्रकरणी संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडे अंमली पदार्थांचा साठा कुठून आला, त्याचा पुरवठा कोणाला केला जाणार होता आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा सखोल तपास नवी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे।